फडणवीस आणि समित कदम यांचे घनिष्ठ संबंध कोणत्याही पदावर नसताना Y+ सुरक्षा का? अनिल देशमुखांचा सवाल। तर ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यासाठी फडणवीसांकडून दबाव होता, देशमुखांचा पुनरुच्चार। अनिल देशमुख यांनी बोलावलं म्हणून भेटायला गेलो, समित कदम यांचं स्पष्टीकरण। शहा फडणवीस अडचणीत मदत करतील का? देशमुखांनी विनंती केल्याचाही दावा। भाजपाचं कमळ म्हणजे चक्रव्यूह, भारत या चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे। राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर बोलताना हल्लाबोल। तर मोदी, शहा, भागवत, अदानी, अंबानी चक्रव्यूह चालवत असल्याची टीका। अजित पवारांची साथ सोडणाऱ्या गद्दारांना जनता माफ करणार नाही, अमोल मिटकरींची टीका। तर अमोल कोल्हे, निलेश लंके, दुर्राणींना अजित पवारांनी खूप दिलं, मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचंही वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर। 3 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांना उत्तर देण्यासाठी कोर्टाकडून नोटीस। पुण्याच्या पूरस्थितीकडे शिंदे फडणवीसांनी लक्ष द्यावं, राज ठाकरे यांचा सल्ला। तर महापालिका निवडणुका होत नसल्यानं प्लॅनिंग होत नसल्याचीही टीका। शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, पंकजा मुंडेंची मागणी। शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिंदेंच्या सेनेत पुन्हा यावं, शिरूर आणि हवेली तालुक्यातील शिवसैनिक आग्रही। स्वगृही परतण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन। भरधाव वेगाचा आणखी एक बळी, वरळीमध्ये BMW गाडीच्या धडकेत विनोद लाड या तरुणाचा मृत्यू। वरळी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल।